नवापूर तालुक्यात रस्त्याच्या कामात मोठा भ्रष्टाचार. रस्त्याच्या कामावर 3 कोटी रुपये खर्च झाले असून रस्त्याचे काम 61% दाखवून ठेकेदारांनी बिल काढले 41 लाख रुपये. मात्र रस्त्याचे काम फक्त कागदावरच. शासनाची फसवणूक करणाऱ्या ठेकेदारासह प्रशासनात बसलेल्या अधिकाऱ्यांवर देखील कारवाईची मागणी. नवापूर तालुक्यात विविध रस्त्यांच्या कामांमध्ये नवापूर तालुक्यातील विविध रस्त्यांच्या कामांमध्ये कोट्यवधींचा भ्रष्टाचार. सार्वजनिक बांधकाम विभागाला कामाचे सोयरसूतक नाही. नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यात रस्त्यांच्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तालुक्यातील नागझरी, धनबर्डी, खोकसा या परिसराला जोडणाऱ्या रस्त्यांसाठी 4,85,00,000 रुपये मंजूर करण्यात आले होते. मात्र 6 महिने उलटल्यानंतरही रस्त्याच्या कामाला सुरुवात झालेली नाही. परंतु या कामाचे ठेकेदारांनी रस्त्याचे काम 61% पूर्ण असल्याचे दाखवत 3 कोटी रुपये खर्च दाखवून शासनाकडून 41 लाख रुपये काढून घेतले आहेत. मात्र संबंधित विभागातील प्रशासनिक अधिकाऱ्यांनी रस्त्याची कुठलीही पाहणी न करता बिल अदा कसे काय केले, असा सवाल गावकऱ्यांनी उपस्थित केला आहे. ठेकेदार महाशयाने इथंच न थांबता काम प्रगतीपथावर असून पुढील कामासाठी 2,58,00,000 निधीची मागणी देखील शासनाकडे केली. तालुक्यात हा एकमेव रस्त्याच्या कामात भ्रष्टाचार झाला असे नाही, तर आदिवासी विकास विभागाअंतर्गत अनेक कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याची माहिती समोर येत आहे. तसेच प्रशासनाच्या नावाखाली इतका मोठा भ्रष्टाचार प्रशासनाच्या माहितीशिवाय शक्य आहे का, असा प्रश्न सामान्य नागरिक उपस्थित करीत आहेत. शासनाने या रस्त्याच्या कामांमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे. तसेच प्रशासनात बसलेले भ्रष्टाचार अधिकारी यांच्यावर देखील कडक कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली. नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून अजूनपर्यंत ग्रामस्थांची व्यथा ऐकण्यासाठी कुठलाही प्रशासनिक अधिकारी पोहोचले नसून यावर सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अभियंता धुळे, मुख्य कार्यकारी अभियंता नंदुरबार यांना सोयरसूतक नसेल का? शासन गावाच्या विकासासाठी जो निधी देतो तो पूर्णपणे वाया गेला असल्याचे स्पष्ट दिसत असून शासनाने लवकरात लवकर चौकशी करून ग्रामस्थांना न्याय मिळवून द्यावे. तसेच पावसाळ्यापूर्वीच या रस्त्याचे काम पूर्ण करून द्यावे, अशी मागणी दापूर गावाचे लोकनियुक्त सरपंच जयराम कुवर यांनी केली आहे. पावसाळ्यात रंगावली नदीला पूर येत असतो. यामुळे शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांना मोठी कसरत करावी लागत असते. तसेच पावसाळ्यापूर्वीच या पुलाचे काम पूर्ण व्हावे, अशी मागणी विद्यार्थी अश्विन गावित यांनी केली आहे. आपल्या परिवर्तन 24 न्यूज साठी योगेश खैरा, नंदुरबार जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी. नमस्कार, माझे नाव जयराम मोतिया कुवर, मी लोकनियुक्त सरपंच दापूर. आज आम्ही इथे खोकसा, दानबर्डी, नागझरी रोडच्या वरती आलेलो आहे. तिथे जवळजवळ 485 लक्ष रुपये खर्च दाखवलेला आहे. त्याच्यातून 40% खर्च केलेला आहे आणि परत त्यांनी 60% मागणी केलेली आहे 60% खर्चाची. परंतु इथे 0% काम झालेले आहे. तर असे प्रशासनाकडून किंवा अधिकाऱ्याकडून कोणतेही काम असे डोळे झाकपणे होऊ नये आणि असं अंधारात कोणत्याही खेडेगावात या नवापूर तालुक्यात किंवा नंदुरबार जिल्ह्यात असे कामे, बोगस कामे होऊ नये, की जिथे झालेले मंजुरी आहे काम आणि बिलही काढून घेतलेले आहे आणि परत काम न होता आणि परत मागणी होते आहे, असे काम होऊ नये भविष्य काळात. आणि सरकारने याच्याकडे लक्ष द्यावं. वरून कलेक्टर मॅडम किंवा सगळ्यांनी इथे लक्ष द्यावं, ही एक नम्र विनंती आहे. नाव टाकू हे काय अडचण काय आपल्याला? खूप आम्हाला अडचण आहे. रस्तो नाही हारो है, फूल नाही है, काय आजारी पडे ती हाली जहाटे खूब अड़चन है। ने फूल बांधी दहा आखते हैं, इन कहीं न बांधे मंजूर ये नहीं आखते हैं, इन और है नहीं जाते हैं ने पास कहीं नहीं हो पास आम्हाला खूप अडचण है। काय व्हायला पाहिजे, काय मागणी आपली मग? फूल जोजे मारी पाय पड़े ता तैयारी हो जान जोजे सड़को हारो हो जान जोजे। सिंधुबाई दिलीप गावित धनबर्डी। काय अडचण आहे तुमच्याकडे? रस्ता नसल्यामुळे काय प्रॉब्लेम येतात? मैं खूब कोई रास्ता नहीं था, बांधी दहा से ते नाजू हो गए बांधी। रस्ता नसल्यामुळे काय काय प्रॉब्लेम येतात तुम्हाला मग? आम्हाला पावसा खूप अडचण पडे, बाजार जाम भी खूप नाही, काही शाळेवाळा पहायला खूप तकलीफ पडे, काही एकटा आजारी येते दवाखान्यात खूप तकलीफ पडे। काय मागणी काय आहे तुमची? रस्ता आम्हाला सडको जोजे, फूल भी जोजे।
काय नाव आहे दीदी तुझं? अश्विनी प्रभू गावित आहे माझं नाव. आम्हाला शाळेत जायला खूप अडचण पडते. पावसाळ्यात पूर आला की शाळेत जाता नाही येत आणि आम्हाला इकडे पूल पाहिजे. पावसाळ्यात आम्हाला शाळेत जावं असं रस्ता पण पाहिजे. बस यावं असं आमच्या गावात बस पण पाहिजे.